मनीषा नामदेव काळे. मी काळूबाई गटाची अध्यक्ष आहे. साधारणपणे आमच्या गटाला आता 3.5 वर्ष पूर्ण झाले. ते आम्ही गट चालू केला तेव्हा म्हणजे आम्ही स्वयंपाक, चूल आणि मूल असेच होतो. पण गटात आल्यानंतर आम्हाला बँकेचे व्यवहार करायला लागले. कसे आलात तुम्ही गटात? कसे आलात? कसं भेटलं तुम्हाला? आम्ही म्हणजे आधी 2 गट होते आमच्या पारगावमध्ये. तर नंतर आम्हाला बगाड मॅडम भेटल्या. त्यांच्याकडून आम्हाला बचत गटाची माहिती भेटली. त्यानंतर आम्ही बचत गट सुरू केला. तर आमचा बचत गटाला आता 3.5 वर्ष पूर्ण झाले. ते तर 3.5 वर्षामध्ये आम्हाला बँकेचे व्यवहार कळायला लागले. आम्ही बँकेत जायला लागलो. पैशाचे व्यवहार कळायला लागले. देवाणघेवाण झाली. महिला एकत्र येऊन त्यांना पण मदत झाली. म्हणजे हे करण्यासाठी गरजा पूर्ण होऊ लागल्या. त्यांच्या गरजांसाठी आम्हाला बचत गटातून पैशाची मदत झाली. त्यानंतर आता मी म्हणजे पहिली मी हाऊसवाईफच होते. तर आता मी मशीन काम चालू केले. माझं स्वतःचं दुकान चालू केलं मी. त्यातून बचत गटाची बचत इतर गोष्टी पण माझ्या व्यवस्थित चालू आहे. तुमची छान अशी ओळख निर्माण झाली की तुम्ही या गटाच्या त्या महिला आहेत की नाही. मग असं उमेद अभियानाने आज तुम्हाला ग्रामसभा माहीत होती का? नाही. तर आज आपण ग्रामपंचायतमध्ये बसतो. आपल्याकडे एक ग्रामसंघ आहे. ग्रामसंघाचं नाव सांगा जरा. आमच्या ग्रामसंघाचं नाव आहे रणरागिणी ग्रामसंघ. हां. तर मग त्या जोडले गेला आहात तुम्ही ना तिथे. तर उमेद अभियान तुम्हाला म्हणजे हवं आहे का? की उमेद अभियान गरजेचं आहे की नाही. आणि आता रेकॉर्ड अपडेट करतो आपण. तर किती छान रेकॉर्ड आहे. मग आपण एक रेकॉर्ड लिहितोय तर त्याचा एक खूप अभिमान असायलाच हवा. आणि तो असावा की आपण रेकॉर्ड पूर्ण करतोय. दुसरं असं म्हणायचं आहे की उमेद अभियानाचे नियम आपल्याला आवडलेले आहेत का? आणि त्या नियमाप्रमाणे आपला गट चाललेला आहे. खरं तर त्याचं खूप कौतुकास्पद आहे प्रत्येक ताईसाठी, बाईसाठी. तर आपण पहिलं कर्ज किती घेतलं होतं? आम्ही 1.5 लाखाचं कर्ज घेतलं. बरं. 1.5 लाखाला व्याज परतावा आपल्याला शासनाने किती दिलेला आहे? 6,000. आणि आत्ता आपल्याला कितवं कर्ज घ्यायचं आहे? दुसरं. तर ते किती? ते 3 लाख मंजूर होणार आहे. हे आपण छान व्यवस्थित परतफेड केलेलं आहे. छान. तर उमेद अभियानाचं नेहमी असं कौतुकास्पदच आहे. आणि प्रत्येक ताई आपल्याला अशीच उभी करायची आहे. तर उद्योग व्यवसाय म्हणाल तर पहिली म्हणलं तर महिला थोड्याशा लाजऱ्या होत्या. महिला पटकन बाहेर येत नव्हत्या किंवा जो आता धडाडीचा निर्णय घेतात त्याची ती क्षमता असूनसुद्धा ते दाखवत नव्हत्या. आणि आज खरंच उमेद अभियानाने ते दाखवून दिले. तर इथे दोघींनी खरं तर ते थोडंसं कंबाईंड केलेलं आहे. पण छान डोकं चालवूनच कार्यक्रम केलेला आहे. आणि खूप छान वाटलं की तिने त्या जागेत ॲडजस्ट केलं. तर असं आहे मनीषाचं शॉप. आणि पूर्वी घरातून ती काम देत होती. आता मात्र छोटंसं गाळ्याचं तिने त्याचं रूपांतर केलेलं आहे. आणि अभिमान वाटतो की खरंच महिला कुठेतरी पुढे जात आहेत. आणि मग माझ्या कामाचा पाठपुरावा मला कळतो. तर पल्लवीशी मी 1-2च मिनटं बोलणार आहे. ती कामात आहे. तर पल्लवीच्या फक्त तुम्ही एसटीजीचं नाव सांगा आणि तुम्ही स्वतःचं नाव आणि आज तुम्ही कोणत्या पदावर कार्यरत आहात? बरं, 2च मिनटं. तर ती कामात आहे. आणि हे आहे पल्लवीचं ऑफिस. तर खरंच इतका अभिमान वाटतो की काहीतरी माझी ताई करते आणि खूप छान. आणि पूर्ण गावाचं काम पल्लवी करणार आहे. खूप कौतुकास्पद हा मेसेज जातोय. आणि अशीच एक ताई आपल्याला उभी करायची आहे. पल्लवीचंही खूप मोठं पद आहे आणि खूप छान आणि सोबर काम करते खरं तर. आणि अशी एक महिला जेव्हा तयार होते तेव्हा उमेद अभियानाचा खरंच आभार मानावेसे वाटतात की खरंच ग्रेट आहे उमेद अभियान. आणि आम्हाला खरंच त्याची गरज आहे. असं काम चालतं बघा.